असंच भांडणारच होय? एक तर मी एवढ्या प्रेमानं तुझ्यासाठी बेसनाचा लाडू करून दिलत, ते कसं झालं ते बी नाही सांगितलं. सॉरी सॉरी, एक नंबर होते. पण तू का पाठवलंस? तुला आवडतात ना. तुला कोणी सांगितलं मला लाडू आवडतात? आपल्याला आवडणाऱ्या माणसाला काय आवडतं ते माहित असायला नकोय. काय बी बोलू नको बरं का, मला तू नाही आवडत. पण मी कुठे असं म्हणलं की तुला मी आवडती. पण मला तुलाही आवडतोयस आणि तू लावतोयस ती चंद्रकोर मला लई आवडते. तू मला कधी बघितलंस? रोजच बघते की चोरून. आणि ऐक ना, काल लावलेली चंद्रकोर बहुतेक तिरकी लागली होती. नीट लावत जा की. लक्ष कुठे असतं तुझं? कोण बोलतंय नक्की? हॅलो हॅलो. ही नक्की कोण आहे? माझ्याबद्दल खडानखडायला माहिती. गावातलीच कोणतरी असणार, पण गावातली असती तर नजरा नजर झालीच असती की. आवाज तर पुरीच आहे. आजा, कुणाचा फोन होता? कोण पोरगी आहे काय? नाही नाही, ते कंपनीचा होता. मला वाटलं की पोरगीचा होता का काय. पोरगीच होती, म्हणजे ते कस्टमर केअर वाली नाही का, ती होती. आईला तुझी ह्यासनी लयच काळजी यायला का? एवढ्या उशीर तुझ्याबरोबर बोलत्यात आणि आम्ही फोन केला की तिकडनं आवाज येतो, आपके फोन में पर्याप्त बैलेंस नहीं है, कृपया रिचार्ज करवा लीजिए, धन्यवाद. झोपतो मी. जयडे, अगं ते सांबर उकळून उकळून आटलं की. लक्ष कुठे आहे तुझं? काय ग? हा कसला विचार करतेस? मम्मी, तुला काय वाटतंय ग? आता अजिंक्य तयार होतील? न होऊन कुणाला सांगतेल? मग काहीच कसं ग मनासारखं होईना. आता तर सगळं ठरवल्याप्रमाणे झालं होतं, तरी बी व्हायचं तेच झालं. मला बी तेच कळना झालंय. नेमकी माशी शिकली कुठं? बघ की, त्याच्या मला बी माहित नव्हतं आत कोण आहे ते. आपलं नशीब, दुसरं काय? नशीब बिशीब काय नाही हं? मला तर पक्का डाऊट आहे, अजिंक्यांना नक्कीच कोणीतरी सांगितलं असणार. अगं पण कोण सांगणार? हे फक्त मला आणि भैयालाच माहिती होतं. मम्मी, मला तर कधी कधी त्या हर्षवर्धनवरच डाऊट येतो. तो तर पचकला नसेल ना? लय आतल्या गाठीचा येतो, दिसतो तसा नाही. पण त्यांच्या सगळ्या गाठी माझ्या बिगर कोणच सोडू शकत नाही. आणि भैया असं काय करणार नाही. अगं त्यांना असं करणं परवडणारच नाही, खात्री आहे मला. हर्षवर्धन नाही मग कोण? जयडे, अगं अजिंक्य तर एवढ्यात नाश्ता पाण्याचं बघ की जरा. हो मम्मी, आज मी इडली बनवली. अरे वा, मग अजिंक्यावरून आले ना की लगेच वाट खात्याला गरम गरम. हो. जेडे, तू खाणार का ग इडली? न खायला काय झालं, खातील की. बरोबर आहे, न खाऊन काय उपाशी राहायचं का? हे काय आलंच की अजिंक्य. उठलास रे? मला वाटलं कटाळ आहेस, जरा उशिरा उठशील. हा ते फो आता आणि फोन कुणाचा र? नाही, काय नाही. हा डबा कसला र?
आण बघू. लाडू अं, कशाचं र? काय नाही, हा रावल्यान दिलेत. राहुल्यानं त्याचं काय ठरलं का काय? नाही, असंच असंच आपले दिलेत त्यानं. आता असंच कसं आधींमध्ये? अजिंक्य, तुम्ही आवरून घ्या, मी इडली बनवली आहे तुमच्यासाठी. तुम्ही खाऊन घ्या, मी 2 लाडू खाल्लेत. नुसतं कपभर दूध पितो मी. अहो पण इडली नको, असं बी मला नाही आवडत ना इडली. ए लाडू नको, का र? कडक आहेत ना, दात जातील तुझं कामात ना. देगड दे. दूध दे फक्त, इडली नको मला. तुम्हाला नाहीच देत. काय ग शीतल? काय चाची? यास्मीन कुठे गेली? वो चाचा के साथ पाचवड़ गई। हाँ। अनजम्या? उसका क्या, सुबह हुई नहीं कि भैया हाजिर। मग आज काय बेत? आज मटन बिर्याणी। वाह, भारीच की. असं काय बघताय? तुझ्या तोंडून भारी ऐकलं ना. तू तर व्हेज आहे ना. अहो तुम्हाला आवडतं ना, पण म्हणून म्हणलं. बर बर, तू बाहेर बस बाई. का बाहेर कशाला? अगं या वासन तुला कसं तरी होईल. तुमच्यात खात नाहीत ना. मला काय नाही होत. आणि तसं बी मला खायला नाही, पण ती बनवतेत कशी हे बघायला नक्की आवडत. तू ठीक आहे ना. असं नुसतं बघून काय होणार आहे, बनवणार थोडीच आहेस. त्याला काय होतंय? आणि मटण न खाणाऱ्यांना ते बनवायचं नसतं असं थोडीच असतंय. आणि समजा उद्या मला नॉनव्हेज खाणारा नवरा मिळाला तर? काय ग, तू काय पोरगा बिरगा तो बघून ठेवला नाही ना. नाही नाही, असं काय नाही. मी आपलं असंच बोलते. मग ठीक है, तू बैठ, मैं बताती. हाँ। देख, पहले ना मटन अच्छे से वाफल के लेने का. आजा, तुझ्यासाठी बेसनाचं लाडू काय काय बी करू शकते. तुझ्या आवडीची बिर्याणी पण बनवू शकते.